सकाळचे आता 5:30 वाजले. पहा सकाळचं वातावरण. आल्या मावशी आता भांडी ते झालेत आणि आता आम्ही चुडे बसविणार आहोत. लाईट राही ना. थांबा तुम्हाला नाही पेटत. सगळे ते बाई एक्सपर्ट आहे. काय जरा आपल्याकडे नवऱ्या सुट बसू द्या. आवताय मी जोर पटा. तुम्ही कसं दिला हात कसा दिलाय मला असं झालं. इकडे कॅमेरा गेला इकडं. मला पोळलं नाही काही. पोळं द्या माहिती मला पोळलं तर चालेल. एक दिवस काय होत नाही. असं उभं का आता छान आहे. मी काही कोण करू मी पाठवले. हा आता बघा काय करणार तुम्ही बस. तिथं 5 वाजता जाणार कुठं हो सर गर्द्यात बी नव्हतं. संध्याकाळी जेवायचं. आता जेवायचं नाही. त्यांचं सगळी करून दिलं सगळं स्वयंपाक. मावशी तेवढं मला दवाखान्यात गेल्या आणि उपासापासून जमणार नका ना करू. काय खाऊ. आता हे चुडे बरोबर नाही नाकाचे आहेत ना. आणलेत नाही आता. कुठे मला हातल्या कशी करू. नाही मी त्रास असतो ठेवते. पुढे द्यावं नका टेन्शन घेऊ. नको तुम्हाला तोडायची गरज लागते. दिले म्हणजे काय असते ते तोडायचं. म्हणजे तोडून असे माझ्यासारखे असे की कसं बसेल पकडणं पुन्हा नाही छान येत होतो तुला बसवायला. ते ठिकाणी अंगात गुणच असेल. काल तुमच्याकडे बसून काय झालं पुन्हा येऊ येत नसतं. नाही म्हणायचं असतं हे आहे वाचतं बरं डेली होते. छान मला बसवलं बाई कसं आता छान वाटायला. थँक्यू. खूप झाले. सगळा महाराष्ट्र बघणार तुम्हाला आता. महिला किती एक्सपर्ट आहे. कमी करायचं थोडंसं कमी कर. लई गॅस झाले. नियम तरी पाडतात. लय बसते. दुसरा नाही काही. दुसरा मग पाटली दुसऱ्या तिथं ठेवलं टाकलं. घरी या दिवशी. हो नक्की मी इथे साठी आणि किती 11 दिवस आहे पप्पा. नाही माझ्या हातून सपक होत आहे मावशी. झालं फक्त पोळ्या झाल्या. जबरदस्ती नाही करायची कोणाला. नाही आल्या आपल्या घरी आल्याच्या नंतर कसं असते चांगलं वागायचं. थोडं म्हणायचं बाबा. लेकराला नाही दाबा आवडला. पटकन गेला. रात्री केली की मला ढोकी तिकडे आला तर होय लागू केली. हातात थंड होते नको वाटते पुन्हा एवढं आपण करायचं. तोंड बसलं का. आता ताई तसं नाही.
ती जरा बिघडलाच बघा. अहो माय असं द्या काय घालायला लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुमच्या हाताने ती झाली बघा. बारीक झाली. वजन झाले पण तुमच्या हातावर किती भारी होते. कसली होती पण तवा पडलेला आता असं व्हायला हे हात दुखायला माहिती का. तवा पडले नव्हते का मी तवा दुखत नव्हतं तब्येत चांगली होती. हे नाही बरोबर आहे चुडाची. ती मला नसली तर नसू दे. ते घाला. त्यांना कधी मी म्हणायचं आम्हाला ह्याची चुडे दे लाखाची. मग पंढरपूरला गेल्यास आणायला गेली तिथून दरवर्षी नाही तर आपल्या इथे भेटतात. तिथं तर मी बसून घेते माहिती का अशी बसवायला माणसं असते. कुठं पंढरपूरमध्ये गेले की बसून असत तुम्ही लय आवडतं. हे का ठेव चालेल ते घाला. किती गॅस काय म्हणता ओळखू कुठे येते हो साकीच काय एवढं मोठे बागड्या फिरलं तुम्ही घाल टाकून चुल्याला. अजून पप्पाने चांगली घातली. पप्पाणीला कुठे शोधत बसला येईल की पण चुडे मला आता ओसायला जायचं. तुमचं घर जवळ असतं शेजारी तर नसते काय तुला घेऊन येत नसते. आता काय करते होती ती कुठून करायली छान करते ती कुठं. खायला की नाही घाबरून चालली किती घाबरायला तू टेन्शन गेलं. बसले माझ्या घरी या तुम्ही. अहो बसले हो नाही बसला चुडात बसला. जाऊ दे काय म्हणत नाही बाबा राहते का ते नका करायला नाही बसलीच नाही तर जाऊ दे एक बस थांबा एवढं बसू द्या. कॅमेरा बंद एक बसू द्या. डबल लावते तिळगुळ घ्या आणि गोड 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 आहे लाडू दिलाय. गोड गोड बोला. ठेवा खाली. हो पूर्ण स्वयंपाक झाला आता फक्त पुरणपोळ्या राहिल्या. मकर संक्रांतीची पूजा मांडली. ही आजची पूजा आहे. सगळं ठेवले सुगडे सुगड्यामध्ये वाण आहे आणि इकडे महिलांना देण्यासाठी वाण आहे. अशी पूजा केली आज. आजची देवपूजा खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटते. खूप छान वाटते. सण खूप छान झाला आजचा.
पूजाचा टाईम. आता निघाले देवाला. एवढं बाकी होतं, हे झाकणे घ्यायला आलते, झाकून न्यायचं पूजेचं साहित्य सगळं. आणि आजचं मुहूर्त खूप उशिरा आहे, त्यामुळं सगळं निवांत चालू आहे. 3च्या नंतर चालू होतं. तर 3 वाजता तर म्हणलं शक्यच नाही, कारण तिथं आधीच खूप गर्दा पडलेला असतो, कारण सगळे आधीच वेटिंगमध्ये जाऊन बसलेल्या आहेत महिला. आणि खूप गर्दा आणि दर्शन पण चांगलं होत नाही आणि काहीच होत नाही. आता तिकडेच निघाले. संध्याकाळचे आता 5 वाजलेत. पूजा ते करून येते. माझं जेवण राहिले. सगळ्यांना जेव घातले. घरातले सगळ्या माणसाचे जेवण झालेत. आता संध्याकाळी 7-7:30ला जेवण करेल मी. जमत नाही ना. गरम पोळी आणि साजूक तुपाची धार. पहा कशी मस्त लागते चवीला. आतून बाहेरून तूप लावायचं मस्त. इथं पण लावून घ्यायचं. छान तूप लावायचं. गरमागरम पोळी आणि तूप. मस्त आपलं पुरणपोळीचं ताट तयार आहे. या तुम्ही पण जेवायला गरमागरम पुरणपोळी. आता जेवण करून घ्यायचे. खूप उशीर झाला आहे. संध्याकाळ झाली. दिवसभराचा उपवास होता. मला ना असं दादा मुली पण 45 वर्षाचा माणूस. मला म्हणलं माहिती का मुरली पानपट्टीवाला. ठीक आहे. स्टॉप करा आणि आपलं हेच बोला ना सगळं एक. इकडे पाठवा. इथं करायला होतं आम्ही सगळ्याच या म्हणा सगळे. बरोबर का ना मस्त. मी मोबाईल ओ श्री जोजो अगं त्या मुंगशातून डॉक्टर आहेस की एवढं मुंगशातून कसं डॉक्टर आहे मग काय डॉक्टरनी घाबरायचं नसतंय का. तुझं काय सगळ्यांनी इथंच केलंय आम्ही. बस
मी म्हणते ते अमृताचे बस गा अमृता काय आले आले की कुठे आहे ठीक आहे ते गेले लाडू या शनिवारी आज आता गुरुवारी वाटी करते आंघोळ घातलेली गरज नसते गुरुवारी वाटी आज गुरुवारचा कापूस सुद्धा हातात धरत नाही इथंच केले सगळ्यांनी चांगलं होतं अंकिता त्या टोपल्यातच टाक सगळं आम्ही इथं गायला देणार ते टाकून बस आम्ही तर गायलाच टाकते सगळं अश्विनीची गाय आहे अश्विनीची गाय आहे. आले रे इकडे गोड 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 ही मुलगी आहे. पण उद्याच्या 10 किंवा शनिवारी कळलं होतं का नाही माहित नाही. काय करा एकदा सांगायचं आता आपण कशा कशायचे शनिवारी कशा कशायचे मम्मीची मेहंदी लई रंगली बाबा कोणता करायची कोण आणला होता आणखी तर गेले तू कोणता कोण करायची आमच्या इकडून बसते मी कुठे माहिती झटपट कोण इन्स्टंट असेल पण मला नाही द्यायचं आज. बघू चांगलं नाही त्याला बोलावं लागतं म्हणा कशी बघते कशी बघते थंड नाही काही नाही दिवस मला वाटतं तिथे त्याच्यात जास्त केमिकल म्हणजे कुमार आला बरोबर जास्त केमिकल असेल ना काहीतरी असेल ना ते आता हाताला काही त्रास होणार नाही. म्हणून म्हणाले थंड पण नाही पैशी गोड गोड बोलायचे आईला काय लावायचं तुम्ही लावायचे हातात तर घे. कोण आलाय पुढे डब्या दिसायला अरे 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 रुद्रला काढले 2 दात काढली का आता आपण गोड गोड बोला.